सहारा एंटरप्राइजेस तुमच्या स्वप्नातली गाडी आता कमी किमतीत. इचलकरंजी शहरालगत असलेल्या कबनूर चंदूर रोडवर कोन्नूर पार्कमधल्या सहारा एंटरप्राइजेस इथं पश्चिम महाराष्ट्रातली विविध बँका आणि फायनान्स कंपन्यांनी जप्त केलेल्या जुन्या दुचाकी आणि चारचाकी गाड्यांची विक्री केली जाते. शोरूम किमतीपेक्षा 25 ते 50% कमी दरात, उत्तम स्थितीत आणि संपूर्ण कागदपत्रांसह त्वरित डिलिव्हरी. दुचाकी 20,000 पासून पुढं तर चारचाकी 50,000 पुढं. आपल्या पसंतीची कार किंवा बाईक आता अगदी परवडणाऱ्या दरात घेऊन जा. विश्वास, पारदर्शक व्यवहार आणि उत्तम सेवा हेच आमचं वैशिष्ट्य. पत्ता कोन्नूर पार्क, कबनूर चंदूर रोड, इचलकरंजी. प्रोप्रायटर राजूभाई आजगर. संपर्क 8055810910 आणि 9860785786. सहारा एंटरप्राइजेस, दर्जा, विश्वास आणि बचत यांचं परिपूर्ण ठिकाण. नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम. एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. पाहूया ठळक घडामोडी. नमस्कार, मी अभय कुमार शांतीलाल वाबेल, एक स्वयंसेवक व सामाजिक कार्यकर्ता. आजपर्यंत प्रत्येक घटकामध्ये काही ना काही सामाजिक तत्त्व जी असतात त्यातल्या उणिवा दूर करण्याचा प्रयत्न करत आलो. मग ते कोरोना काळातली स्थिती असो, पेशंट जे होते, रुग्ण होते, त्यांची सेवा म्हणा, लोकांना जे अन्नधान्य मिळत नव्हतं त्यासंबंधी वितरण म्हणा, किंवा काही लोकांचे मुलं क्वारंटाईन होते, त्या आईवडील क्वारंटाईन झालेले होते, मुलं घरी होती, एकटे होते, त्यांना अन्न 2 टायमात जेवण पोचवणे म्हणा. तसेच विविध माध्यमातून शासनाच्या येणाऱ्या योजना ह्या प्रत्येक समाजातील घटकापर्यंत, जनतेच्या ह्याच्यापर्यंत पोचवण्याचं कार्य करत आलो. मग ती लाडकी बहीण योजना असो किंवा आपली उज्ज्वला गॅस योजना, आधार कार्ड, आभा कार्ड, पेन्शनच्या योजना, दिव्यांगाच्या योजना, अशा विविध माध्यमातून मी प्रत्येक जनतेच्या सहवासात रमत आलेला आहे. आणि त्यामुळे मला इथल्या नागरिकांनी भरपूर प्रेम आणि हे दिलेलं आहे, आपुलकी दिलेली आहे. त्यामुळे मी त्यांचं धन्यवाद मानतो. आणि असंच प्रेम वारंवार मिळेल. माझी ही सेवा कायमस्वरूपी चालू राहणार, त्यात कधीही खंड पडणार नाही. कसं आहे, तसेच पूर कधी इचलकरंजीला वारंवार येणाऱ्या पूर परिस्थितीमध्ये पण मी धावून जात आलेलो आहे. त्यामुळे पुरामध्ये जे पाणी साचून लोकांचा गाळ काढणे किंवा पुरांचं तिथे जेवण व्यवस्था, शालेयमध्ये जी त्यांची व्यवस्था केली जाते तिथं त्यांना जेवणाची व्यवस्था, धान्याची व्यवस्था पोचवणे, त्यांची निगा राखणे, अशा विविध कार्य करत आलो. शिक्षणासंबंधी बोलायचं झालं तर विविध गरीब घटकाला शिक्षण मिळत नाही, त्यांना व्यवस्थित शिक्षण साहित्य उपलब्ध करून देणे, त्यांच्या शिक्षणाची सोय करून देणे. त्यांचे ॲडमिशन होत नसेल तर ते विविध स्तरातून व ओळखीच्या माध्यमातून त्यांना ते ॲडमिशन वसतिगृहामध्ये पण ॲडमिशन असे करून देण्यामध्ये माझं सतत मी प्रयत्न करत आलेलो आणि इथून पुढेही करत राहणार. समाजामध्ये वावर असताना समाजाशी जास्त बांधिलकी असल्यामुळे माझं घरापासून दुकान घराकडे थोडं दुर्लक्ष होत असते. पण याला माझ्या आईची आणि माझ्या भावाची खूप गंभीर साथ मिळाली. मी माझं जीवन हे आहे की माझ्या दुकानची कामं रात्रीच्या पहरामध्ये जेवण झाल्यावर 8 ते 11 दरम्यान करून घेतो आणि सकाळी लवकर उठून ती एक थोडीफार आवरून घेतो. आणि राहिलेला वेळ मी जनतेसाठी, आपल्या समाजाच्या प्रत्येक मित्रपरिवार आणि लोकांसाठी वापरतो. अशाप्रमाणे माझा जीवनक्रम असतो. मग तसं ह्याचप्रमाणे म्हणजे तुम्ही एक समाजासाठी एक समाजसेवक म्हणून, सामाजिक कार्यकर्ते म्हणून तुमची ओळख आहे. हो बरोबर. कारण समाजाला काही लागल, कोणी हाक मारली की त्याचं ते गरज पूर्ण करण्यासाठी माझा छंद असल्यामुळं मला एक सामाजिक कार्यकर्ता हीच लोक येतात. कोरोना काळात पण मला त्यावेळेचे कॅबिनेट मंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी कोरोना योद्धा म्हणून नावाचा माझा सत्कार केला होता. ते कारंडे साहेबांनी पण ह्याच्यामध्ये कार्यकाळामध्ये. त्यामुळं समाजामध्ये अशीच प्रतिमा झाल्या. लोकांचा हेच विश्वास आहे की अभयकडे गेलं की अभयला एक कॉल की प्रॉब्लेम सॉल्व, यामुळे सगळेजण माझी साथ ठेवतात.